हॅलो फ्रेंड्स, आज आपण पौष्टिक असे मुळ्याचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत. पहिले तर मुळा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरची साल काढून घेतली आणि मग तो किसून घेतला. त्यातलं पाणी काढून घेतलं. ते पाणी तुम्ही वेस्ट न करता झाडांना घालू शकता किंवा डाळीतसुद्धा वापरू शकता. मग एका कढईमध्ये तेल गरम केलं. त्याच्यामध्ये कांदा घातला. कांदा छान मऊ पडू द्यायचा. कांदा मऊ पडला की त्याच्यामध्ये तुम्ही हळद, मीठ, मिरची पावडर, धने पावडर, हवा असेल तर थोडासा गरम मसाला घालायचा. हे सगळं परतवल्यानंतर मग आपण किसलेला मुळा त्याच्यामध्ये ॲड करायचा. मुळा घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी परतवून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर घालायची. साखरेमुळे मुळ्याचा उग्रपणा कमी होतो. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर किंवा कसुरी मेथी घालू शकता. मी इथं कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. कसुरी मेथीमुळे स्वाद चांगला येतो. आणि मग पुन्हा त्याला एकदा मिक्स करून चांगलं झाकण लावून ठेवून द्यावं. त्याच्यानंतर 2-3 मिनिटांनी भाजी परतवून घ्यावी. मुळा शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत. आता बघू शकता तुम्ही, आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर ती भाजी पूर्णपणे थंड होऊ द्यावी. आणि मग पराठे बनवण्यासाठी नेहमीप्रमाणे कणिक मळून घ्यावी. आणि मग ती भाजी तुम्ही गोळ्यामध्ये सुद्धा भरू शकता. पण मी ती गोळ्यामध्ये न भरता अशा पद्धतीने 2 लाट्या तयार करून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये भाजी भरली. काही वेळेस गोळ्यामध्ये भरलेली भाजी लाटताना बाहेर येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं मी 2 लाट्या करून घेऊन मग अशा पद्धतीने पराठे बनवते. अशा पद्धतीने तुम्ही सगळे पराठे बनवू शकता आणि ते दह्यासोबत खाऊ शकता. हे बनवलेले पराठे लहान बाळं सुद्धा अगदी आवडीनं खातील. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.